नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे 3 टियर केक. तर 3 टियर केक बनवण्यासाठी 8, 6 आणि 4 असा इंचाचे केक टीन मी वापरलेले आहे. तर हा मी जो बनवत आहे हा 8 इंचाचा केक टीन आहे. हा केक मी 3-4 तास आधीच क्रमकोट करून ठेवलेला होता आणि त्याला मी आता व्हाईट क्रीमने फायनल फिनिशिंग देत आहे. आणि हा 3 टियरचा केक आहे. यात आपण स्पेसरचा यूज करणार आहे. तर स्पेसरचा यूज पण कसा करायचा ते पण आपण यात क्लिअर करणार आहे. तर मला यात पिंक शेडचा हवा होता हा केक, तर मी खालच्या साईडने थोडासा पिंक शेड दिलेला आहे आणि पॅलेट नाईफच्या सहाय्यानेच मी त्याला एक डिझाईन दिलेली आहे. तर अशा प्रकारे ही आपली सर्वात खालची 8 इंचाच्या टीनमधली लेअर एकदम परफेक्ट तयार आहे. तर आता आपण बघूया 6 इंचाच्या केक टीनमधली लेअर. तर ही आहे आपली सेकंड लेअर आणि त्याला पण मी 3-4 तास आधीच क्रमकोट करून ठेवलेलं होतं आणि आता व्हाईट क्रीमने सर्व फिनिशिंग देत आहे. आणि याला पण आपण खालच्या साईडने थोडा पिंक शेड देत आहे, कारण की आपला जो केक आहे तो व्हाईट आणि पिंक शेडमध्येच आहे. तर याला पण मी पॅलेट नाईफच्या सहाय्याने डिझाईन करून घेतलेली आहे. आणि हा आहे आता सर्वात वरची लेअर आपली. तर त्याला पण मी क्रमकोट करून 3-4 तास आधी ठेवलेलं होतं आणि त्याला पिंक शेड देऊन घेऊया आणि त्याला आता करूया आपण डेकोरेट. तर डेकोरेट करण्यासाठी माझ्याकडे इथे थोडे टॉपर्स आहे, ते मी इथे लावून घेतलेली आहे आणि सर्वात वरची लेअर आपली तयार आहे. तर आता आपण बघूया. तर 2 लेअर मी सेट करून घेतलेल्या होत्या आणि इथे आपण त्याला बॉर्डर करून घेऊया, कारण की बॉर्डर छोटी जरी असली तरी त्याने लेअरच्या केकला फार सुंदर लुक येतो. तर आता करूया आपण आपल्या केकला डेकोरेट. तर डेकोरेट करण्यासाठी माझ्याकडे इथे थोडे फॉक्स बॉल आहेत, तर ते मी लावून घेत आहे. जिथे जिथे मला छान वाटत आहे तिथे मी लावून घेत आहे आणि काही बटरफ्लाय लावून पण मी केकला डेकोरेट करून घेत आहे. तर अशा प्रकारे हे आपल्या 2 लेअर एकदम तयार आहे. तर यावर आपल्याला स्पेसर ठेवायचा आणि त्यावर आपण जी फर्स्ट लेअर केलेली आहे ती ठेवायची आहे. आणि स्पेसर आपल्याला हा डायरेक्ट ठेवायचा नाही आहे, तर आपल्याला पेपर शीट ठेवून घ्यायची आहे किंवा बटर पेपर राऊंडमध्ये कापून तो ठेवायचा आणि त्यावर आपल्याला हे स्पेसर ठेवायचं आणि त्यावर आपली जी लेअर आहे ती डायरेक्ट आपल्या बेससोबत ठेवायची आहे. तर हा आपल्या केकचा लुक आहे फायनल. तर हा केक तुम्हाला कसा वाटला एक कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.